नमस्कार. महा MTVमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षात व्हिडिओग्राफर आहेत. आपण गेल्या वेळेला फ्रान्समध्ये घडलेल्या अतिशय दुर्दैवी दंग्यांसंबंधी एक व्हिडिओ केला होता. आता ते दंगे गेल्या मंगळवारी सुरू झालेल्या 27 जूनला एका 17 वर्षीय तरुणाची पोलिसाच्या गोळीने झालेली हत्या, म्हणजे ते हत्या म्हणतात, पोलिसांनी गोळी झाडली आणि तो तरुण मेला. पण त्याच्यामध्ये नंतर जे पुढे आलेत गोष्टी, तर तो एक तर 17 वर्षाचा होता, त्याच्याकडे मोटर चालवण्याचं लायसन्स नव्हतं, तो बसच्या लेनमध्ये गाडी घुसवलेली होती आणि पोलिसांनी त्याला थांबायला सांगितलं तरी तो थांबला नाही, गाडी पुढेच नेत राहिला आणि म्हणून पोलिसांनी त्याला गोळी घातली. आता गोळी काही नेम धरून त्याला डोक्यावर मारली असेल असं नाही, पण त्या गोळीने तो दुर्दैवाने मेला. त्या तरुणाबद्दल माहिती पुढे मिळाली ती अशी, नाहेल एम त्या माणसाचं नाव, यंग 17 वर्षाचा मुलगा, परंतु त्याला शाळेत अभ्यासात गोडी नव्हती, खेळामध्ये खूप गोडी होती. लहान सहान ज्याला आपण म्हणतो बेकायदेशीर कृत्य करण्यामध्ये त्याचा सहभाग असायचा आणि एकूणच त्याचं करिअर म्हणजे सध्या तो फक्त आपण हे वस्तू नेणं करतो ना, स्विगी आणि झोमॅटोसारखं, तशी तो कामं करत असे. आणि आपल्या आईचा तो मुलगा होता, त्या वडिलांचं नाव कोणीच सांगितलेलं नाही आहे, कदाचित माहिती नसेल. नाहेल एम मोहम्मद करताय, पण ते तिथे मुद्दाम एमचा फुल फॉर्म लावत नाहीत. तर एकूण त्याच्या आईने असा स्टँड घेतला की आम्ही अरब लोकं आहोत, आम्ही वेगळे दिसतो आणि म्हणून कायमच आम्हाला अशी ट्रीटमेंट दिली जाते. हा म्हणजे सगळा वर्णद्वेषी मामला आहे आणि त्या वर्णद्वेषी मामल्यामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला आणि त्याचा आपण बदला घेतला पाहिजे, असं मोठ्या त्या आईने सगळ्यांना सांगितलं. आणि आता 8 दिवस उलटून गेले तरी अजून त्या दंग्याच्या ज्वाला पूर्णपणे शमल्या नाही आहेत. आणि यावेळेला तर दंगे फार विचित्र तऱ्हेने झालेत. म्हणजे फ्रान्सच्या अनेक मोठ्या शहरात, मी गेल्या वेळेला आपल्याला सांगितलं होतं, अनेक मोठ्या शहरांमध्ये हे दंगे चालू आहेत. आणि त्या दंग्यांमध्ये मुख्यत्वे काय त्यांची मोडस ऑपरेंडी होती दंगेखोरांची, की त्यांना जागा लुटायच्या होत्या आणि मोटारींचं नुकसान करायचं होतं. त्याचं एक कारण असं होतं, हे दंगेखोर होते, त्यांच्याकडे एक तर चांगली जागा नाही, चांगलं जीवनयापन नाही, त्यांच्या स्वतःच्या मोटारी नाहीत, त्यामुळे कुठल्याही मोटारी तोडल्या तरी त्या इतर फ्रेंच नागरिकांच्या असणार. आणि मध्ये तर त्यांनी शनिवारी नुकत्याच पॅरिसचे जे मेयर आहेत म्हणजे व्हिन्सेंट जॉम्ब्रून, त्यांच्या घरावरतीच एक मोटार घातली आणि ती मोटार घातली आणि त्या मोटारला आग लावून दिली. त्यामुळे ती घरात जळती मोटार, मोठा ट्रक होता तो, जळती मोटार त्या घरात शिरली आणि त्याच्यानंतर त्यांची बायको आपल्या 2 5वी आणि 7वीत शिकणाऱ्या 5 आणि 7 वर्षाच्या मुलांना घेऊन बाहेर पडत होती, तिच्यावरती हल्ला झाला. म्हणजे अत्यंत हिंसक जमाव हा होता. आणि हा जमाव कोण होता याचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येईल की हे जे सगळे लिबरल माइंडसेटचे लोक असतात, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सांगणार, सेक्युलरिझम सांगणार आणि राष्ट्रवादाला विरोध करणार, या सगळ्या लोकांनी पोसलेली जी ही पिढी आहे आणि बहुतांशी ही सगळी पिढी स्थलांतरितांची पिढी आहे. हे स्थलांतरित कोण होते? तर उत्तर आफ्रिकेत फ्रान्सच्या ज्या वसाहती होत्या, अल्जेरिया, मोरक्को आणि इतर देशांमध्ये, तिथून आलेले बहुतेक सगळे हे लोक होते. आणि हे सगळे एक जात मुस्लिम धर्माचे आहेत आणि हे इस्लामी लोक फ्रान्समध्ये आले. फ्रान्सच्या लोकांना अशी एक वेडी आशा होती की आम्ही लिबरॅलिझम, फ्रान्सचं जे सूत्र आहे, लिबर्टी, एगॅलिटी आणि फ्रॅटर्निटी, म्हणजे स्वातंत्र्य, बंधुभाव आणि समता, त्या सूत्राला हे लोक कवटाळतील आणि ते आपल्यासारखे लिबरल होतील. तसं काही झालेलं नाही. ते त्यांच्यासारखेच राहिले. त्यांनी आपला जो सगळा संकुचित अत्यंत धर्मवाद आहे आणि हिंसक धर्मवाद, तो आपल्याबरोबर आणला, तो पोळून स्वतःच्याबरोबर पाळून पोसून ठेवलेला आहे. आणि एक प्रचंड मोठी पिढी, बरं तिथे जननक्षमता खूप जास्ती आहे त्यांची, त्यामुळे खूप मुलं तिथे तयार झाली आणि ही सगळी एका जिहादी माइंडसेटची मुलं आहेत. आणि हा जिहादी माइंडसेट फ्रान्सनी स्वतःच्या देशामध्ये पोसला आणि त्याची आता कटू फळं त्यांना मिळायला लागले. नुसतं आत्ताच असं नव्हे, 2005 साली असे रायट्स झाले होते, 2015 साली झाले होते, 2016 साली तर आपल्याला आठवत असलं तर फ्रान्सचं नाईस नावाचं जे दक्षिण फ्रान्समध्ये अतिशय चांगलं टुरिस्ट स्पॉट आहे ते, समुद्रकिनाऱ्यावरती, तर तिथे एका इस्लामी अतिरेक्याने 19 टनी ट्रक माणसांवरती घातला आणि 86 माणसांना चिरडलं. का? तर त्याला फ्रान्सचा राग आला होता. काहीतरी तात्कालिक कारणं होती की फ्रान्सने सिरियावर हल्ला केला किंवा तत्सम का लिबियावर हल्ला केला. म्हणजे तुम्ही कुठेही काही करा, त्याचा बदला ते लोक या देशात येऊन घेणार, ते या देशात शरणार्थी म्हणून येतात.
येताना अत्यंत दीनवाणे येतात की आम्हाला तुमच्या देशात आश्रय द्या, आमच्या देशात आम्हाला खायला मिळत नाही, आमच्या देशात आमची कत्तल होते, आमच्या देशात अहिंसा नाही आहे, आमच्या देशात प्रचंड हिंसक वातावरण आहे. अरे मग तुम्ही चांगल्या देशात आहे का आला? हा डेव्हलप देश आहे. या देशात येऊन तुम्ही असंच वागणार आहात? तुम्ही तुमचा देश इथे तयार करणार आहात? आणि हीच मनोवृत्ती या लोकांची आहे. मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, त्यात थोडं आणखीन उघडं करून सांगतो. भारतामध्ये जे बांगलादेशी, रोहिंगे हे जे हरामखोर लोक येतात आणि भारतामधली लिबरल मंडळी जी त्यांना अरे ते बिचारे शरणार्थी म्हणून आलेत म्हणून सांगत असतात ना, ते हीच माणसं पोचतोय आपण. आणि ही माणसं वेळ आली की आपल्या नख्या कशा करतात हे आता फ्रान्स अनुभवतोय. इतकं होऊन फ्रेंच लिबरल लोक काही शहाणी होतील असं एकदम समजू नका तुम्ही. यांचेच भाईबंध कॅनडामध्ये आहेत. कॅनडा हा मूळत्वे करून फ्रान्सच्या लोकांनी वसवलेला देश आहे, त्यामुळे तिथे एक सायझेबल पॉप्युलेशन फ्रेंच आहे. त्यांचा जस्टिन ट्रुडो हा जो सध्याचा प्रधानमंत्री आहे तो सुद्धा फ्रेंचच आहे, म्हणजे फ्रेंच मुळाचा आहे. त्याला फ्रेंच भाषा येते. कॅनडामध्ये फ्रेंच आणि इंग्लिश दोन्ही भाषा चालतात. तो काय करतो? तो तिथे खालिस्तान्यांना पोसतो, कारण शीख समाज तिथे भरपूर आहे. शीख समाजाला आता एक व्होट बँक त्याची तयार झालेली आहे. शीख समाजातल्याच एका माणसाला त्यांनी संरक्षण मंत्री नेमण्यापर्यंत मजल मारलेली आहे. तर त्या माणसानी त्या खलिस्तानवाद्यांचे लाड चालवलेले आहेत. आपल्याला माहिती असेल की काही महिन्याभराच्या पूर्वीच तिथे एक त्यांनी झाकी बनवली होती. आपण तसे झाकी बनवतो ना 26 जानेवारीच्या परेडला, आणि त्यात इंदिरा गांधीचा खून केला ती झाकी होती. आणि ते जे खुनी होते त्यांना तिथे फार उदात्त भावनेने दाखवण्यात आलेलं होतं. आणि या सगळ्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून जस्टिन ट्रुडो टाळ्या वाजवत होते. याचा अर्थ असा की या लोकांना अजूनही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या खाली काहीही झालेलं चालेल. उद्या कॅनडामध्ये या खालिस्तान्यांनी जर कॅनडियन लोकांवरती हल्ले सुरू केले तर आश्चर्य मानायचं कारण नाही. सध्या खालिस्तानी लोक भारतीय दूतावासावरती हल्ले करत आहेत, भारतीय खालिस्तानच्या ज्या विरुद्ध आहेत त्यांच्यावरती हल्ले करत आहेत. आणि कॅनडा आणि अमेरिका ही लोक, तिथले सरकारं त्याच्याकडे जरा मऊ नजरेने पाहत आहेत. पण एस जयशंकर आपल्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे की तुम्ही जर याच्यावरती ॲक्शन घेतली नाही तर त्याचे परिणाम फार वाईट होतील, तुमच्याकरताही वाईट होतील. आणि भारत आणि कॅनडा संबंध, भारत आणि अमेरिका संबंध याच्यातही फार मोठा बिघाड येण्याची संभावना आहे. आणि ते बहुतेक त्यांना कळलं असावं, त्यामुळे आता त्यांचे सूर जरा बदललेले आहेत. परंतु हा प्रकार इतका विचित्र आहे. तुमच्या देशात, म्हणजे आता फ्रान्स हा तुमचाच मातृदेश आहे ना, त्या मातृदेशात आग लागली आहे आणि ती याच नालायक शरणार्थी लोकांनी आणि स्थलांतरितांनी लावली आहे. आता तरी सुधरा, आता तरी भारताला उपदेश देणं थांबवा. मणिपूरमध्ये सध्या जे आपल्या इथे चाललेलं वातावरण, कुकी आणि मैती यांचं जे भांडण चाललेलं आहे, त्याच्यामध्ये स्थलांतरित कुकी जमात मणिपूरमध्ये आली आणि त्यांचं आणि मैतींचं भांडण चाललं आहे. कुकी जमात ख्रिस्ती आहे, मैती जमात हिंदू आहे. म्हणून हीच सगळी पाश्चिमात्य मीडिया भारताला उपदेश देत आहेत की तुम्ही सेक्युलर असलं पाहिजे, तुम्ही असं करायला नको, ख्रिश्चनांना त्रास देऊ नका वगैरे. अरे काय चाललं आहे? एक तर तुम्हाला आमच्या देशात काय करायचं आहे सांगण्याचा अधिकार दिला कोणीच दिलेला नाही. आम्ही आमचं बघून घेऊ. तुमच्या इथे आग लागली आहे ती आधी विझवा, आता सांगण्याची वेळ आली आहे. बरं, नुसतं फ्रान्समध्येच आग लागली आहे असं नाही, ती आग आता बेल्जियममध्ये पसरलेली आहे. ब्रसेल्स हे बेल्जियमची राजधानी आहे, तिथे दंगे झाले. विशेष म्हणजे फ्रान्सला लागून जो स्वित्झर्लंडचा भाग आहे तिथे फ्रेंच भाषा बोलली जाते. स्वित्झर्लंडमध्ये एकूण 4 भाषा बोलतात. जर्मनीला लागलेल्या भागात जर्मन बोलली जाते, इटलीला लागलेल्या भागात इटालियन बोलली जाते. तसे लाउझान म्हणून तिथे जे मोठं शहर आहे ते फ्रान्सला अगदी लागून आहे. अतिशय श्रीमंत लोकांचं ते शहर आहे. लाउझान हे फार सुंदर, मी स्वतः जाऊन आलो आहे तिथे. अतिशय निसर्गरम्य, सुंदर आणि प्रागतिक असं ते शहर आहे. तिथे दंगे झाले कारण याच सगळ्या रिफ्युजीजची पिलावळ स्वित्झर्लंडमध्येही होती. मी जेव्हा स्वित्झर्लंडला गेलो होतो तेव्हा मला एक तिथे लेबॅनीज माणूस भेटला होता. लेबॅनीज होता आणि तो मुस्लिम लेबॅनीज होता. आणि त्याला मी तेव्हा विचारलं होतं की का हो जगभर हा प्रकार काय चालला आहे? तो म्हणला नुसतं जगभर नव्हे तर आमच्या देशात स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा हे लोक वाटेल तसे वागतात. आणि स्विस लोकांना माहितीच नाही आहे की माणसं असे कायदा मोडू शकतात, त्यामुळे अजून त्यांना कळत नाही यांना तोंड कसं द्यावं. हा प्रॉब्लेम युरोपमधल्या अनेक देशांचा आहे की ही माणसं असं विचित्र वागतील अशी त्यांना कल्पना नसते. परंतु आता काही काही गोष्टी बदलत चालल्या आहेत. नुकत्याच अशा बातम्या आल्या आहेत की फ्रान्समध्ये फ्रेंच नागरिक, म्हणजे फ्रेंच नागरिक यांनी स्वतःची एक फळी तयार केली आहे आणि ते आता या रायटर्स म्हणजे या दंगेखोरांना मारायला निघालेत. अशी काही उदाहरणं आहेत. तर ती बक्षिसंसुद्धा लावली आहेत की दंगेखोरांना जर मारलं तर तुम्हाला हे आम्ही बक्षीस देऊ.
कुठेतरी माणूस लक्षात घेतो ना, की आता जीवावर बेतलं तसं लिबरलिझम वगैरे सगळं बाजूला सोडायचं. तर तीच भाषा त्यांनी भारताच्याबद्दलसुद्धा काढू नये, की भारताला सांगायचं की तुम्ही लिबरल व्हा, तुमच्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तुमच्याकडे डेमोक्रेसी. अरे तुमची जी डेमोक्रेसी आहे तिथे काय चाललं आहे ते बघा ना. तुमच्या डेमोक्रेसीचा संपूर्णपणे गैरफायदा घेतला जातो आहे आणि आता सगळ्या फ्रान्सवर आगी लावलेल्या आहेत. फ्रान्समध्ये 2024 साली ऑलिम्पिक्स आहेत. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक्स व्हायचे आहेत. ऑलिम्पिक स्टेडियम जे त्यांनी केलं त्याच्या बाजूला जाळपोळ सुरू झाली आहे. 17 तारखेला 17 जुलैला तिथे फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस असतो. त्याला बास्टिल्स डे म्हणतात. बास्टिल हे पॅरिसमधलं जे तुरुंग होता तो तुरुंग फोडून फ्रेंच राज्यक्रांतीची सुरुवात झाली. ती 17 जुलैला झाली. तर बास्टिल्स डे म्हणजे त्यांचा राष्ट्रीय दिवस असतो. यावर्षी त्या बास्टिल्स डेला पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्या बास्टिल्स डेवरती सुद्धा याचं आता थोडंसं सावट पडलेलं आहे. आणि त्या बास्टिल्स डेबरोबर 25 वर्ष झाली भारत आणि फ्रान्सच्या सामरिक सहकार्याला. जेव्हा अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी भारताला सामरिक सहकार्य देण्याचं नाकारलं होतं तेव्हा फ्रान्स पुढे आला होता आणि फ्रान्सने सगळ्यात तऱ्हेचं सहकार्य आपल्याला दिलेलं होतं. फ्रान्स हा आपला अतिशय चांगला मित्र आहे त्या बाबतीमध्ये. तेव्हा त्यांची मैत्री आपल्याला घालवायची नाही आहे. फ्रान्स आणि भारत हे एकाच संकटामध्ये आहेत. हे सगळे स्थलांतरित, त्यातलंही इस्लामिक स्थलांतरित येऊन तुमचं आमचं जीवन दुष्कर करणार आहेत. त्यामुळे एकत्र होऊन याचा मुकाबला केला पाहिजे. नुकतंच एक इंटरनेटवरती सध्या व्हायरल झालेला मीम आहे की योगी आदित्यनाथला फ्रान्समध्ये पाठवा म्हणजे ते फ्रान्सचा प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह होईल. पुढे असं लक्षात आलं की ते खोटं ट्विटर अकाउंट आहे वगैरे. परंतु ही जी त्याच्यामागची संवेदना आहे ती लक्षात घ्या की उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथांनी जे माफियाचं राज्य संपवलं तोच मार्ग, तोच बुलडोझर मार्ग फ्रान्सलाही वापरायला लागणार आहे आणि ते वापरतील. प्रगत देश आहे, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र चांगल्या प्रकारे. कालच एका दंगेखोराचा मृत्यू पण झालेला आहे. त्याला फ्लॅश बल्ब नावाचं एक फ्लॅश बॉल नावाचं एक रबर बुलेट असते ती त्याच्या छातीवर लागली आणि तो तिथेच मेला. असं केल्याशिवाय या लोकांना समजत नाही. हिंदीमध्ये एक म्हण आहे, लातों के भूत बातों से नहीं मानते. ही सगळी स्थलांतरित हरामखोर लातों के भूत आहेत. यांना लाथाच घातल्या पाहिजेत, यांना आपल्या जागेवर ठेवलं पाहिजे. तर हे कदाचित तुमच्या सुसंस्कृत समाजात एकरूप होतील. नाहीतर तुमचा समाज हे त्यांच्यासारखा रानटी समाज करून सोडतील. जिथून ते आलेत त्या देशातली जी रानटी अवस्था आहे ते ती तुमच्या देशाची रानटी अवस्था करतील. हे लक्षात ठेवा. आणि जसं मी फ्रेंच नागरिकांकरता म्हणतो आहे तसंच ते आपल्या नागरिकांनाही लक्षात ठेवायला पाहिजे. योगी आदित्यनाथ मॉडेल हेच या लोकांना योग्य उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार तर नक्कीच याच्यावरती विचार करत आहे. आणि आपण आत्ताच अमेरिका आणि कॅनडा यांनासुद्धा सुनावलेलं आहे की तुम्ही या खालिस्तानांची पिलावळ जर अशीच चालू दिली तर परिणाम बरे होणार नाहीत. अर्थात आपल्याला माहिती आहे अनेक या देशांमध्ये खालिस्तानांचे सगळे म्होरके अगदी जाणून बुजून टिपले जात आहेत. कोण त्यांना टिपतं आहे माहीत नाही, पण त्यांना त्यांची जागा दाखवली जाते आहे. आपण याच्यावरती पुढेही बोलणार आहोत कारण की हा आपल्या अंतर्गत सुरक्षेशी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. चला तर आत्ता इथेच थांबतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण हा इतर मित्रपरिवाराबरोबर शेअर करू शकता. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉन आपण दाबलं तर आमचे नवीन नवीन व्हिडिओ आले की आपल्याला तत्क्षण त्याची बातमी पोचेल. आणि हो, तुमच्या कमेंट्स येऊ द्या. तुमच्या कमेंट्समधूनच मला कळलं होतं की तुम्हाला याच्यावर आणिक काही मी बोलणं आवश्यक आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ केला. त्याच विषयावर लागोपाठ सहसा मी 2 व्हिडिओ करत नाही. परंतु आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आशा करूया. नमस्ते आणि धन्यवाद.